1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसनं केलेली सर्वात मोठी चूक होती असं विधान राहुल गांधी यांनी केलंय। 80च्या दशकात काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी मी स्वीकारतो असं म्हणत राहुल गांधींनी चूक स्वीकारलेली आहे, मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललाय। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली। पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंट परिसरात 30 मिनिटांचं ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आलं। एलओसीवर पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आलाय। कुपवाडा, बारामुल्लासह पुंछ, राजौरीसह अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आलाय, तर भारतीय लष्कराकडून देखील पाकला तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलंय। अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 6 मेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र ही बैठक केवळ औपचारिक ठरू नये, तर धनगर समाजाच्या प्रश्नांवर ठोस आणि निर्णायक निर्णय व्हावेत अशी जोरदार मागणी यशवंत सेना यांच्या वतीनं करण्यात आली आहे। 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी ठाकरे गटानं उपोषण केलं, मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटलाय आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या जवळीकतेचाही मार्ग सुखकर झालाय, अशा चर्चा रंगू लागल्या। मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचं स्वागत केलं पाहिजे, तसंच महायुतीचा धर्म पाडला गेलेला नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं। ते मला काही संयुक्तिक वाटत नाही असं वक्तव्य माजी मंत्री अनिल पाटील यांनी केलंय। विनायक राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। देश रक्षणासाठी आम्ही पंतप्रधान मोदींसोबत आहोतच, मात्र पाकिस्तानच्या नावावर फसवण्याचं काम केलं तर तुमचं नाटकी राजकारण उघड केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा विनायक राऊत यांनी दिलाय। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यातील खडाजंगीनंतर आता कार्यकर्त्यांमध्ये कार्टून वॉर रंगलेला आहे। कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली आहे। भिवंडी तालुका ग्रामीणमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। भिवंडी उत्तर मंडळ अध्यक्षपदी निलेश गुरव यांची भाजप ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके यांनी नियुक्ती केली आहे। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। पीओपी गणेश मूर्तींवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे। रायगडच्या पेणमधील गणेश मूर्तीकारांचं या निर्णयाकडे लक्ष लागलंय, तर पेणमध्ये पीओपी बंदीनंतर आर्थिक उलाढाल कोलमडलेली आहे। सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एक केंद्रीयकृत केवायसी प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे। सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडे यांनी माहिती दिली आहे। त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार या सर्वांसाठी एकाच ठिकाणी केवायसी होणार आहे। भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे। आयोगानं मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40हून मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे। कुर्ला अंधेरी लिंक रोडच्या सफेद पूल येथील मिठी नदीवर असलेला पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झालाय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे। स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन पार पडलं असून पावसाळ्यामध्ये पाणी भरण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार नसल्याचं आमदार दिलीप लांडे म्हटले। मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं गेल्या काही महिन्यात केलेल्या तपासणीत सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यानं 16 मॉल्सना नोटिसा पाठवल्यात, मात्र त्यानंतरही त्रुटी दूर न केल्यानं 3 मॉल्सचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय। जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडतंय आणि त्यामुळे आता आणखी तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला देण्यात आली आहे। तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकनं खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे। असं असतानाही पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी 78 कोटी खर्च करणार आहे। त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण खर्च 157 कोटींच्या घरात गेलाय। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवर लवकरच मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे। मेट्रो गाडीच्या चाचण्यांना या महिन्यात सुरुवात करण्याचं नियोजन MMRDAनं केलेलं आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं एकाच सत्रात देशभरात नीट परीक्षा घेतली। देशभरातून जवळपास 22,70,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, मात्र यंदा फिजिक्स विषयाचा पेपर अवघड होता अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली। आजपासून अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरातही वाढ झाली आहे। गोकुळच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। सांगलीमध्ये म्हशीच्या आणि गाईच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। आजपासून नवीन दर लागू होणार असून म्हशीचे दूध 68 तर गाईच्या दुधाचा दर हा 52 रुपये प्रति लिटर होणार आहे।
लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळेच लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांनी भुशी धरण परिसरात पाहणी करून पायऱ्या त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केलेली आहे. तर पावसाळ्यापूर्वी या पायऱ्यांची दुरुस्ती न झाल्यास मावळ मनसेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील पाणी प्रकल्पामधील पाणीसाठा तापमानामुळे मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे अनेक पाणी प्रकल्पांना तळ गाठलाय. तर शेतकरी हा गाळ उपसा करून शेतात टाकतायत आणि यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांचं पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. प्रकल्पातील गाळ उपसल्यानं पावसाळ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात साठवून भूगर्भातील पाणी पातळी वाढणार आहे. जळगावात तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे अंजनी धरणातील जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. धरणात केवळ 31% एवढाच जलसाठा शिल्लक राहिल्यामुळे एरंडोल तालुक्यासह सर्व 12 गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं आवश्यक ते नियोजन करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 2997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षा देखील मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे. तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23% आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं. नाशिक शहराला ज्या भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होतोय त्या ठिकाणी खासगी आणि मनपाच्या टँकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहरात 15 टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा 65 फेऱ्या सुरू आहेत. तर अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढल्यास पाणी टंचाई निर्माण होईल. विदर्भात राज्य शासनानं मंजूर केलेले 127 सिंचन प्रकल्प असून यातील फक्त 46 सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात या माहितीचा उल्लेख समोर आलाय. उन्हामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्यावर परिणाम होतोय. गेल्या महिन्यात 12% पाण्याचं बाष्पीभवन झालं. शहरात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतो. तर ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. टँकर विना पर्याय नसल्यामुळे पाण्यासाठी या महिन्यात सामान्यांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजानं केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाकिस्तानला चोख उत्तर द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राजकोट मालवणमध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं 100% काम पूर्ण झालंय. तर सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. 11 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून ते महाराजांचं दर्शन घेणार आहेत. जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव येथील प्रांजल चव्हाण या 8 वर्षाच्या छोट्या चिमुडीनं जीवधन किल्ला ते वानरलिंगी पिनॅकल व्हॅली हे 220 फूट अंतर दोरीच्या सहाय्यानं क्रॉस करत वानरलिंगी सुळक्यावर वर जाऊन तिरंगा फडकवला आणि पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच दहशतवाद्यांना शिक्षा करण्याच्या मागणीचा बॅनर फडकवला. मालेगाव महानगरपालिकेची शहरात सलग दुसऱ्या दिवशी देखील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि या अंतर्गत या भागातील 55 अतिक्रमित घरावर बुलडोजर फिरवून ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तर फसवणूक झाल्याचं अतिक्रमणधारकांनी सांगत फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अकोलामध्ये रेल्वे मंत्रालयानं सुरू केलेल्या चेन्नई भगत ही कोठी एक्सप्रेसचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ट्रेनमध्ये आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन विकसित डबे बसवण्यात आल्यानं प्रवास करणं केवळ आरामदायीच नाही तर सुरक्षितही वाटणार आहे. दोडामार्गमधील साटेली भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशावर बुलडोजर चालवणार आहे आणि याच मदरशातून पोलिसांनी अवैध हत्यारं जप्त केली आहेत. तर तलवारीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील ग्रामीण हद्दीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महावितरणाकडून कोणती आणि किती कामं करण्यात आली याची आता तपासणी होणार आहे. त्यामुळे आता महावितरणाला चाप लागणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. या शाळेचे माजी विद्यार्थी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सहभाग घेतला. 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा शाळेत गेले. गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा पारा वाढतोय त्यामुळे अंगाची लाही होते. त्यातच सर्व शाळांना सुट्ट्या लागल्यानं एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दी वाढलेली आहे. तर बहुतांश प्रवासी हे शिवाई आणि शिवशाही अशा वातानुकूलित गाड्यांनाच पसंती देत असल्याचं दिसून येतंय. दापोलीतील जामगे धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे जात आहे. जवळपास 70% काम पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. या धरणातील कालव्यांमुळे 15 गावांना फायदा होणार असल्यानं ग्रामस्थ सुखावले. जळगावातील ग्रामीण भागातील व्यायामशाळेसाठी आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे. ग्रामीण भागात क्रीडा संकुलाची तरतूद मागणी आल्यास क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध होणार आहे असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं.
सोलापूर पालिकेनं काढलेल्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधणीच्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झालाय। पालिकेच्या या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। पालिकेनं शुद्धीपत्रक काढावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। कल्याणमधील हळदीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। हळदीच्या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रावर बैलाचं गाणं लावत घरातील बैलावर पैसे उडवण्यात आले आणि याचाच राग आल्यानं बैल उधळला। त्यानं आजूबाजूच्या सर्वांना खाली पाडत धाव घेतली, त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी झाली। दक्षिण सोलापूर तांदुळवाडी येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे। 2 देवाच्या पालखीची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली असून भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यात्रेनिमित्तानं 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। जिल्ह्यासह कर्नाटकातून या यात्रेसाठी भाविक दाखल झाले होते। जळगावच्या मन्यारखेडा गावात श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 75 वर्षांपासूनची ही परंपरा आजही अबाधित आहे आणि यावेळी मन्यारखेडा गावाला यात्रेचं स्वरूप आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अनोखी परंपरा आजही जपली जाते। आदिवासी बहुल भागात कोठेवाडी गावात नवस्फूर्तीसाठी पेटलेले माठ डोक्यावर घेत मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची अनोखी परंपरा जोपासली जाते। महाराष्ट्र राज्याच्या 65 वर्षपूर्तीनिमित्त कृषीभूषण गोविंदराव पवार यांनी सुरू केलेली मशाल यात्रा कराड इथे पोहोचली। या यात्रेचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत केलं। तसंच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं। गोंदियातील सालेकसात मंत्री आशिष जयस्वाल यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। सालेकसात जयस्वाल यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। प्रो कबड्डीच्या धर्तीवर अमरावतीमध्ये प्रथमच अमरावती कबड्डी असोसिएशन आणि यश खोडके यांच्या शोध प्रतिष्ठानच्या वतीनं कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं होतं। पुरुष गटात अंतिम सामन्यामध्ये राजस्थान विरुद्ध इंडियन रेल्वे यांच्यामध्ये थेट लढत झाली। त्यात इंडियन रेल्वे संघाने राजस्थानवर मात करून 24 गुणाच्या फरकानं विजय प्राप्त केला। मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका वकील महिलेवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केलाय। बोगीतील अल्पसंख्याक असलेल्या कुटुंबासोबत झालेल्या वादाचं रूपांतर जीवघेणा हल्ल्यापर्यंत पोहोचलं। हल्ल्यामध्ये या महिलेला गंभीर दुखापत झाली असून पालघरच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई लालबाग ब्रिजवर बीएमसीच्या गाडीचा अपघात झाला। या अपघातामुळे ब्रिजवर वाहतूक कोंडी झाली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। अकोला शहरात एक भीषण अपघात झाला। लग्न समारंभ आटपून कार भरधाव वेगानं जात असता युवकाच्या गाडीला धडकली। यामध्ये हे 2 युवक गंभीर जखमी झाले असून त्यांनी उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या युवकांची प्रकृती चिंताजनक असून पोलीस पुढील तपास करत आहेत। छत्रपती संभाजीनगरात सेंट्रल एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आदित्य बिर्ला कॅपिटल या फायनान्स आणि इन्शुरन्स कंपनीचं कार्यालय जळून खाक झालंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पालघरमध्ये रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या बाईकला भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण बाईक जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात गॅसचा स्फोट झाला। यामध्ये 4 घरांचं नुकसान होऊन घरातील साहित्य जळून खाक झालंय। पिंपरी चिंचवड शहरातील नेहरू नगर परिसरात खेळताना झालेल्या वादातून एका 16 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली। खाली पडून बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी हबीब शेख या 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्नाळ येथे खासगी बस पेटल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 35हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर एकाचा जागीच मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेयसीची हत्या करून तिच्या प्रियकरानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। प्रियकराचं लग्न झाल्यानं दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता। या वादातून हत्या करत त्यानं स्वतःचं देखील आयुष्य संपवलं।